तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मम्मीचा आणि भावाचा बर्थडे एकाच दिवशी असतो. सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. 100 दिवसाच्या जर्नीमधला होता 47वा दिवस. त्यासोबतच ओमकारचा सुद्धा बर्थडे होता. मग मी दोघांना पण विश केलं आणि पापलेटवाली आलेली, तर छोटे-छोटे पापलेट होते ते घेतले आणि खूप जण याची लिंक पण माझ्याकडे याची लिंक नाही आणि मी हे Instagramवरून ऑर्डर केले. तुम्हाला मी सांगू शकते, की बॉडी वॉशचा अँटी डॅन्ड्रफ सीरमसुद्धा मी अजून एक ऑर्डर केलेला आहे आणि एक हेअर फॉल सीरमसुद्धा. जर तुम्हाला पण हवा असेल, तर तुम्ही बॉडी वॉशचा नक्की ऑर्डर करू शकता. त्यासोबतच मी हा नवीन कुर्तीज आणलेला, तो मी आजच फर्स्ट टाईम वेअर केलेला आणि कॉटनचे कुर्ती मला खूप जास्त आवडतात. तर हे आपल्या अलिबागमधल्या रायगड बाजारमधूनच घेतले आणि खरंच खूप जास्त प्रिटी वाटत होतं आणि मला हल्ली ब्लॅक कलर खूप जास्त आवडायला लागला आहे. त्याच्यामुळे माझे भरपूर आउटफिट तर ब्लॅक कलरचेच असतात. सो पटकन अशी रेडी झालेली आणि बड्डेसाठी गेलेलो. दोघांचा पण बड्डे एकाच दिवशी असतो आणि सगळीजणं आलेली. त्यासोबतच सेलिब्रेशन आमचं चालू झालं मस्तपैकी. दोघांना पण ओवाळलं आजीनी, पप्पांनी आणि मी सुद्धा. आणि हा माझा भाव आहे आणि ही माझी मम्मी. सो सगळी छोटी-छोटी आलेली. त्यासोबतच केक वगैरे कटिंग झाला. दोघांना केक वगैरे भरवला आणि काय योगायोग आला ना, की मम्मीचा आणि मम्मीच्या पोराचा बड्डे एकाच दिवशी. कसं काय शक्य आहे? सो छान वाटतं. त्यानंतर मम्मीसाठी मस्तपैकी गिफ्ट आणलेलं. त्यासोबतच माझ्या भावाला गिफ्ट आणलेलं आणि माझ्या भावाला गिफ्ट कधीच पुरत नाही. किती घेतलं तरी त्याला कमीच असतं आणि तो नेहमी माझ्याकडून काय ना काय घेतच असते. पण माझा एकुलता एक भाव आहे. सो त्याच्यासाठी मी खूप काय-काय करते. त्याला कधीच नाही बोलत नाही. त्याला जे पाहिजे ते मी घेऊन देतेच त्याला. आणि सोबतच माझा नवरा सुद्धा त्याचे खूप लाड करतो, कारण त्याचा एकुलता एक मेहुणा आहे. त्याच्यामुळे त्याला मी कधी नाही बोलत. आणि माझा अजून एक भाव आयुष, तो पण मला नेहमी हेल्प करतो. आणि ही आहे माझी आजी. त्यानंतर हा आहे माझा काका. आज तर मी सगळ्यांना व्लॉगमध्ये घेतला. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.